नमस्कार. महाराष्ट्र सरकारनं मुलींना जे काही मोफत योजना सुरू केली आहे, त्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. मग विद्यार्थ्यांमध्ये आहेत, पालकांमध्ये आहेत. बरेच तर असे अफवा पसरवतात, की ही योजना नाहीच आहे किंवा ते विनाकारण काहीतरी थापा मारल्या गेलेत. तर ही योजना नेमकी काय आहे? कुणाला मिळते? आणि कोणकोणत्या कोर्सेसना मिळते? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण काय होतंय, की योजना जरी चांगल्या असल्या, तर त्या लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळं ते एकतर बदनाम होते किंवा त्याचा लाभ मिळत नाहीये. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ह्या योजनेबद्दल पाहूया. आता योजनेचं लाभ काय दिलंय? मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 मागच्याच वर्षी लॉन्च केली गेली, म्हणजे सुरू केली गेली आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 1800 करोड रुपये खर्च करण्याचा बाबा एक संकल्प केला, की आम्ही ह्या योजनेवरती 1800 करोड रुपये खर्च करतोय. आता ती नेमकी योजना काय आहे आणि त्याच्यामध्ये काय मिळतं? 100% waiver of a tuition fee and exam fee for a girl. फॉर गर्ल्स म्हणजे काय? 100% ट्युशन फी आणि एक्झाम फी. आता नेमकी फी काय असते? कुठली पण फी जी काय 100% फी आहे ना, त्याच्यामध्ये जवळपास 90% ट्युशन फी असते. ठीक आहे. म्हणजे आता त्या ट्युशन फी मध्ये म्हणणार की तुम्ही शिकवण्याची फी, शिकवणी म्हणा एक साध्या भाषेत, की शिकवण्यासाठी येणारा खर्च जो काय कॉलेजला आहे तो पूर्णपणे सरकारनं माफ केला आणि तो जवळपास फी मध्ये किती भाग असतो? 90%. आणि त्याच्याबरोबरच परीक्षा फी काही कॉलेजांपासून मध्ये 2000 5,000 जाते वर्षाची फी, ती पण माफ केली. मग 10% जो काय खर्च येतो तो 10% तुम्हाला फी द्यावी लागते आणि ती कशामध्ये असते? डेव्हलपमेंट फी म्हणून घेतली जाते गव्हर्नमेंट कडून म्हणजे त्या कॉलेजांकडून. ठीक आहे. पण काही ह्याच्यामध्ये पळवाटा काढल्या कॉलेजांनी. त्यांनी काय केलं गेलंय, की डेव्हलपमेंट फी खूप जास्ती वाढवली. आता मी एक कॉलेज जे म्हणतो, की तिथं 30,000 रुपये कॉलेजची ट्युशन फी आहे आणि 60,000 रुपये डेव्हलपमेंट फी आहे. मग आता सरकार तुम्हाला काय देतंय फी माफीमध्ये? ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ करतंय. म्हणजे ती तर 30,000 माफ झाली, 60,000 डेव्हलपमेंट फी झाली. आता हे एका दुसरंच कॉलेज, असे खूप कॉलेजेस नाही आहेत. जवळपास 99% जी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये मॅक्झिमम भाग म्हणजे 90% भाग हा ट्युशन फी आणि एक्झाम फीचा असतो आणि तो सरकारनं माफ केलाय. सरकारचं कौतुक केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी, कारण मुलींसाठी ही जी काही योजना आणली 1800 करोड रुपयाची, ती खूप महत्वाची आणि खूप चांगली आहे, जेणेकरून मुली शिकतील. कारण आजही असे भाग आहेत, आजही अशी शहरं आहेत किंवा आजही लोकांची अशी मेंटॅलिटी आहे, मुलींना कशाला खर्च करायचा. मी स्वतः पाहतोय, स्वतः ऐकतोय, मुली माझ्याकडे येऊन बऱ्याच रडतात, की सर पैसे घरचे देत नाही आहेत का? की मुलाला शिकवायचं आहे. अशी मेंटॅलिटी खूप जणांच्यात आहे, की घरातला दिवा जो मुलगा म्हणतात ना, त्याला शिकवलं पाहिजे, त्याच्यावर खर्च केलं पाहिजे. हे माहिती नसतोय तो दिवा लागणार आहे, विझणार आहे किंवा फुटणार आहे भविष्यात जाऊन. पण आजही काही लोकांची अशी मेंटॅलिटी असते, की मुलींना शिकवायचं नाही, मुलीचं बाहेर लग्न होणार आहे, ती बाहेरच्या घरात जाईल वगैरे. हे अशा आजही जुनाट आणि चुकीच्या मेंटॅलिटी मानसिकता लोकांची आहे आणि ते मुलींना शिकवत नाहीत. आणि त्या गोष्टीसाठी सरकारने जी काही योजना आणली ना, ही खूप चांगली आहे. कारण मुलींना तिथं शिक्षण मिळण्यासाठी ती एक फायदा करतेच, पैशाचं नाही तर मानसिकताही बदलण्यामध्ये याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सरकारला यश येतंय आणि येईल पण. ठीक आहे. हा, काही कॉलेजेस आहेत की त्यांची डेव्हलपमेंट खूप फी थोडी जास्ती आहे. मग ती फी आपण कशी कुठल्या पद्धतीने ऍडजस्ट करायची किंवा पैसे ते कुठल्या पद्धतीने घेता येतील हे आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके. आता काय मुद्दा काय, की डेव्हलपमेंट फीची काही किरकोळ कॉलेजेस सोडा. पूर्णपणे 100% फी माफ नसते, की एक 10% फी भरावी लागते आपल्याला, जी डेव्हलपमेंट फीच्या नावाने. मग ती काही काही कॉलेजांना 10,000 पासून 20,000 पर्यंत आहे वर्षाला. इतका खर्च तरी येणार आहे. ह्यात काय वाद नाहीये. ठीक आहे. आणि तो किरकोळ आहे, तो पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण ऍडजस्ट करू शकतो. कारण तुम्ही जे कोर्सेस करताय त्यांच्या फी 1,00,000, 1,25,000, 1,50,000 आहेत. मग सरकार त्यातला जवळपास लाखभर रुपये जर माफ करते, 10-20,000 रुपये जर शिल्लक राहतात, तर ते कुठल्याही पद्धतीने ऍडजस्ट करू शकते. त्याच्यासाठी स्कॉलरशिप्स आहेत. ओके. आता हे कुणाला दिलं? तुम्ही म्हणणार की बाबा हे नेमकं कुणासाठी केलंय, हे कुणाला मिळणार? तर आता ते कुणाला येते बघा. आता काय झालं, अगोदर म्हणजे ह्या योजनेच्या अगोदर एससी, एसटी ह्यासारख्या ज्या काही कास्ट आहेत ना, तिथल्या मुलींना ऑलरेडी शिक्षण फ्री होतं. म्हणजे त्यांना ट्युशन फी आणि एक्झाम फी मोफतच होती. म्हणजे तिथं त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी भरायला लागायची, ते पण किरकोळ. ठीक आहे. म्हणजे आधीपासूनच त्या कास्ट मधल्या विद्यार्थिनींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ही सवलत होती. मग आता ही योजना लागू कुणासाठी झाली? ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन.
SEBC मराठा आणि OBC अदर बॅकवर्ड क्लासेस यांना काय होतं 50% फी मध्ये सवलत होती अगोदर. आता ती पूर्णपणे काय केली 100% केली ह्या मोफत योजनेअंतर्गत. काही लोक म्हणतात की फक्त ह्या 3 कास्टला 100% फी दिली. अहो SC ST किंवा बाकीच्या ज्या राहिलेल्या कास्ट आहेत ना त्यांना ऑलरेडी आधीपासूनच मोफत आहे ना. मग ह्या कास्ट मधल्या विद्यार्थिनींना 50% मोफत होतं ते आता 100% केलं गेलं. म्हणजे आता सर्व मुलींना महाराष्ट्रातल्या ज्या काही ऍडमिशन घेणार आहेत कोर्सेस ना, आता जे कोणते कोर्सेस आहेत ते पाहूया. त्यांना 100% ट्युशन फी आणि एक्झाम फी मध्ये माफ केली. म्हणजे जवळपास 90% फी माफ होते. हे फक्त कागदावर नाही आहे, हे चुकीची गोष्ट आहे की हे फक्त कागदांवरतीच आहे. माझ्या ऑफलाईनच्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळतं. आणि ते फक्त फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार नाही, मागच्या वर्षीपासून सर सकट म्हणजे तुम्ही सेकंड इयरला असाल थर्ड इयरला असाल तरी ते दिलं गेलं. आता तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहात तर तुम्हालाही मिळणार आहे. हा, त्यात मात्र एक अट. काय अट आहे की तुमचा इन्कम 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे. इन्कम 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे. म्हणजे आता तुमच्या घरात फॅमिली इन्कम जो उत्पन्नाचा दाखला काढलाय तो 8 लाखांच्या खाली. का? जर तुमचं 8 लाखांपेक्षा जास्ती उत्पन्न आहे तर तुम्हाला फी सवलतीची गरज नाही आहे. हा सरकारचाच नियम आहे. जे जे विद्यार्थिनी मुलींचा इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला 8 लाखांच्या खाली आहे त्या सगळ्यांना 100% फी मध्ये सवलत आहे. ओके. आता कोणत्या कोणत्या कोर्सेस मध्ये सरकारनं सवलत दिलेली आहे तेही पाहूया. आता तुम्ही प्रोफेशनल डिग्रीज म्हणू आपण. आता प्रोफेशनल डिग्रीज म्हणजे कोणत्या येतात? आता त्यामधली पहिली डिग्री आपण जे म्हणतो इंजिनिअरिंग, देन कुठली फार्मसी, देन ऍग्रिकल्चर, अशा ज्या काही अनेक प्रोफेशनल डिग्रीज आहेत ना त्या सगळ्या डिग्रींमध्ये बाळांनो मोफत शिक्षण दिलंय. आणि त्याच्याबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे काय, तुम्ही डिग्री झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी जिकडे जाताय तिथं इंजिनिअरिंग असेल, मेडिकल, लॉ, ऍग्रिकल्चर, परत हे सगळे असतात. म्हणजे एमटेक, फार्मा वगैरे जे काही कोर्सेस आहेत ना तिथे मुलींना शिक्षण फ्री आहे. त्याच्याबरोबर प्रोफेशनल डिप्लोमा कोर्सेस जे काय आहेत तिथेही मुलींना फ्री शिक्षण दिलंय. म्हणजे जवळपास सगळे टेक्निकल कोर्सेस प्रोफेशनल जे काय येतात तिथं सगळे मोफत शिक्षण आहेत. म्हणजे जवळपास सगळ्याच विद्यार्थिनींनी तिथं ऍडमिशन घ्यावं आणि ह्या म्हणजे मोफत शिक्षण योजनेचा लाभ घ्यावा. आता एक महत्वाचा मुद्दा मात्र येतोय की काही मेसेज आहेत पालक किंवा विद्यार्थिनी म्हणतात की सर हे फक्त कागदावरच आहे, आम्ही ऍडमिशन घ्यायला गेलो किंवा चालतोय तर तिथं आम्हाला सांगितलं जातं की सर इथं फी मागायला लागलेत. आता कंडिशन सांगतो की नेमकं कुठं प्रॉब्लेम आलाय. की जवळपास एक 90% कॉलेजेस डायरेक्ट फ्री शिक्षण देतात मुलींना. ठीक आहे. 10% कॉलेजेस असे असतील की ज्या कॉलेजांमध्ये प्रॉब्लेम आहे. आता म्हणणार कसला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम कसला येतोय की ती कॉलेजेस काय म्हणतात आमचं कॉलेज नवीन आहे किंवा आमचे ऍडमिशन आमच्याकडे 500 मुलांचे आहेत पण घेतात 200-300 विद्यार्थीच घेतात. आणि जर मग आम्हाला विद्यार्थ्यांची फी घेतल्याशिवाय कॉलेज चालवता येत नाही. आता हे त्यांचं पण थोड्या प्रमाणात बरोबर आहे म्हणून. कारण काही कॉलेज कसे आहेत की सगळेच खूप श्रीमंतांनी कॉलेज काढलेत असं पण नाही आहे. कॉलेज काढले त्यांचे ऍडमिशन पण होत नाहीत, मग मुलींना फ्री शिक्षण दिलं, बाकीच्या सगळ्या कास्टनुसार जे काय सवलती दिल्या, सरकारकडून कधी पैसे येणार तेच म्हणतात. काही मी 2-3 मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर मला त्यांनी सांगितले की सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सरकारकडून पैसे यायला वेळ लागतो. म्हणजे आता ऍडमिशन झालं जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये तर ते पैसे येतात एक वर्षभरानं, काही काही वेळा वर्ष होऊन जातं. मग आम्ही वर्षभर कॉलेज कसं चालवावं. एक तर आमचे पूर्ण ऍडमिशन झालेले नाहीत, निम्मी किंवा त्याच्यापेक्षा कमी ऍडमिशन झालेत, मग आम्हाला त्या पैशांची गरज असते. मग जे काय मिळणारे थोडेफार पैसे आहेत ते पण जर थांबले तर आम्ही कॉलेज कसं चालवायचं. आता त्यांचा पण पॉइंट एक थोड्या प्रमाणात बरोबर आहेच म्हणायला लागेल. नाही तर आता कसं होतंय प्रत्येक जण काय म्हणतोय त्यांना काय कमी आहे का, ढीगभर पैसे आहेत त्यांच्याकडे. आता हे प्रत्येकाला माहिती असेल, काही प्रमाणात ते बरोबर सांगतायत. मग तुम्ही अशा कॉलेजांमध्ये एकतर ऍडमिशन घेऊ नका, पहिला पॉइंट, की जिथं कॉलेज भरत पण नाही आणि तिथं हा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही ठीकठाक कॉलेजला घ्या. आता तिथं पण अडचणी काय लागल्यात, सर आमचे मार्क्सच कमी आहेत तर आम्हाला अशाच कॉलेज मिळतात, मग थोडी काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता हे माहित नाही. हा, काही कॉलेजेस खूपच नालायक आहेत, त्यात काय वादच नाहीये. का की त्यांचं कॉलेज चांगलं भरतंय, पूर्ण आहेत, खूप जुनं आहे, पैसे बिशे ढीग आहेत, ओनर जे आहेत ते तुम्हाला काय सांगायला नकोस कोण असतील. ती कॉलेजेस पण मुलींच्याकडून पैसे घ्यायला लागले आणि मग ते काय म्हणतात ज्यावेळी सरकार देईल ना आम्ही तुम्हाला ते पैसे देतो तुमच्या अकाउंटवर टाकतो वगैरे असं.
तर मग ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनंच मागच्या वर्षी GR काढला होता. जर का कोणतं कॉलेज पैसे मागत असेल तर त्यांची आम्ही मान्यता रद्द करू, असा GR पण आहे. आता हा GR कितपत पाळला जातोय किंवा काय होतंय हे तर मला नाही माहिती, हे तुम्हीच पाहून घ्या. मग तुमच्याकडे काय असतील तर तुम्ही तिथं कॉलेजमध्ये भेटून तो GR दाखवून किंवा जे काय करायचंय ते तुम्ही थोडंसं समजावून बघा, नाही तर त्यासल्या कॉलेजमध्ये ऍडमिशनच घेऊ नका जे विनाकारण तुम्हाला सरकारचा नियम असताना जर पैसे मागत आहेत. कारण मग ते कॉलेज तुम्हाला नुसतं पैशाने लुटेल थोड्या 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 अंतरावर. हे म्हणणार 500 द्या, 1000 द्या, 50 द्या, 100 द्या, असं काय पण करत राहतात चिंधीपणा. मग ह्याच्यापेक्षा बेस्ट आहे अशा कॉलेजांमध्ये जाऊ नका. सरकारचा GR आहे की मोफत शिक्षण सर्व मुलींना दिला जाईल ज्यांचा इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे. हा, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे तिथं तुम्ही काय पूर्ण शिक्षण तुम्हाला तुमच्या पैशांनी करावं लागतं. एक दोन पालक होते मागच्या वर्षी, ते म्हणले की सर आम्ही ऍडमिशन घेतले पण आम्हाला ते काय फी सवलत मिळणं झाली. तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये घेतलाय हे त्यांना नंतर लक्षात आलं. त्यांना काय वाटलं की कॉलेजेस फी मागतायत ते परत मिळतील, म्हणजे मी आता मगाशी केस सांगितली ना की बाबा ते आता तुम्ही भरा वर्षभराने मिळतील, हे त्यांना वाटलं. पण तसं नव्हतं. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या, त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तुमच्याकडून पूर्ण फी घेईल. महाराष्ट्र काय पूर्ण भारतामध्येच हा नियम आहे. मग आता इंजिनिअरिंगचे किती कॉलेजेस आहेत, मी जी कॉलेजांची लिस्ट टाकले, टेलिग्राम असेल किंवा मोबाईल ऍप असेल 334, 334. फार्मसीचे किती आहेत 515. हे मागच्या वर्षीचे कॉलेज आहेत, ह्या वर्षी बाबा ते वाढतील पण. मग त्या कॉलेजांमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फ्री आहे. मग ते सरकारी असतील, खासगी असतील, एडेड अनएडेड असतील. मग हे जे काय आहेत ना, म्हणजे आता साध्या भाषेत सांगतो, तुम्ही सीईटी, JEE, नीट थ्रू इकडे ऍडमिशन घेताय तर त्या सगळ्या कॉलेजांना मुलींना शिक्षण फ्री आहे. फक्त एकच 8 लाखांच्या खाली पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. असं नाही की तुम्ही कुठल्या पण राज्यात आला आणि महाराष्ट्राचं बेनिफिट घ्याल, असं होणार नाहीये. हा, बॉर्डरची असतात मुलं, कर्नाटक बॉर्डर, त्याही मुलांना सवलत दिली जाते सरकारकडून. त्यामुळे मुलींनी शिक्षण घ्यावं आणि ह्या योजनेचा लाभ घेतला गेला आणि मागच्या वर्षी हायेस्ट इंजिनिअरिंगला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन झाली. आणि खूप चांगली योजना आहे, तुम्ही घ्या, लाभ घ्या, पुढे जाऊ दे. मग आता सरकारने ही योजना मुलींसाठीच का लावली, कारण आज ही 30 ते 35% मुली कंपॅरेटिव्हली शिक्षण घेत आहेत. म्हणजे 100 जागा असतील तर त्यामधले 70 ते 65% मुलं आहेत आणि उरलेल्या मुली आहेत. ज्यावेळी हा नंबर 50% होईल, म्हणजे मुलं 50%, मुली 50% होईल, त्यावेळीच आपण एक बॅलन्स्ड एज्युकेशन चाललंय, म्हणजे जितके मुली शिकाल्यात तितकंच मुलं शिकाल्यात असं आपण म्हणू, म्हणजे त्याच वेळी आपण एक व्यवस्थित पद्धतीने समानता आली असं म्हणता येईल. आणि सरकारने घेतलेली चांगली योजना आहे, मुलींनी लाभ घ्यावा आणि ऍडमिशन घ्यावं. हा, राहण्या खाण्याचा खर्च असेल मग त्याच्यासाठी मग डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे, बऱ्याच वेगवेगळ्या कास्टच्या आहेत, सारथीकडून मिळतात. मग हे सगळ्या गोष्टी येतील तिथे. त्यामुळे हे काय खोटं नाही आहे, सरकारने योजना लावलेली आहे, चांगली आहे. फक्त घेतेवेळी एखाद दुसरं फसवणारं कॉलेज असेल तिथं तुम्ही जाऊ नका. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही विचार करा की ती स्कॉलरशिप कधी येते, किती वेळ होतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, चला, थँक्यू.